ओम नमो नारायण. मी डॉक्टर मीनाक्षी गिरी. माझं यूट्यूबवर गीता चॅनल नावाचं एक चॅनल आहे. या चॅनलमार्फत सध्या आपण श्रीमद भागवत पुराण याचं स्फुट वाचन आणि चिंतन करत आहोत. अधूनमधून छोटीशी गीतेचं चिंतनही आपलं अधूनमधून चालू असतं. आज आपण चिंतनासाठी श्रीमद भागवत पुराणातील प्रथम स्कंदाचा प्रथम अध्याय घेतला आहे. श्रीमद भागवत पुराण प्रथम स्कंद प्रथमोध्याय. शौनक आदी ऋषींचा सुतांना प्रश्न. या विश्वाचा जन्म परमात्म्यापासून होतो. हे विश्व त्याच्याच आधारावर चालते आणि त्याच्यातच नाहीसे होते. सर्व पदार्थातील त्याच्या अस्तित्वावरूनच तो विश्वाचे उपादान कारण आहे हे सिद्ध होते. तर या सर्वाहून तो वेगळा असल्यामुळे तोच निमित्त कारण आहे याचा निश्चय होतो. तो सर्व काही जाणणारा आणि स्वयंप्रकाश आहे. त्यानेच ज्ञानी ऋषींनाही अनाकलनीय वेद सृष्टी निर्मात्या विधात्याला केवळ संकल्पाने दिले. त्याने सत्व गुणरूप तेज, रजोगुणमय जल, तमगुणात्मक पृथ्वी स्वतःपासूनच उत्पन्न केली आहे असे तैत्रीय श्रुती सांगते. तोच त्यांचे उपादान कारण असल्याने ती भूते सत्य वाटतात, तरीही ती अद्वैतदृष्ट्या मायाजनित भ्रम होय. जसे सूर्यप्रकाशावर मृगजळ, पाण्यावर काच रूपी माती किंवा काच रूप मातीवर पाणी वास्तविक नसूनही अधिष्ठानासारखे सत्य वाटते, तसेच परमात्म सत्तेमुळे विश्व सत्य वाटते. या ठिकाणी त्रिसर्ग म्हणजे सत्व, रजतम हे 3 गुण आणि पंचभूते, इंद्रिये व त्यांच्या अधिष्ठात्री देवता यांची निर्मितीही घेता येईल. असे असूनही स्वतःच्या तेजाने जो अनन्य भक्तांच्या मनातील मायेचा अंधकार पूर्णपणे नाहीसा करतो, त्या एकमेव द्वितीय परमसत्य परमात्म्याचे माया निरसासाठी आम्ही ध्यान करतो. महामुनी व्यास निर्मित या श्रीमद भागवत महापुराणात मोक्षापर्यंत कोणतीही कामना नसलेल्या परमधर्माचे निरूपण केले आहे. यात शुद्ध अंतकरण असणाऱ्या सत्पुरुषांनी जाणण्यायोग मूळ परमात्म्याचे निरूपण केले आहे. ते आधिभौतिक, आधिदैवी आणि आध्यात्मिक अशा तिन्ही तापाचा मुळापासून नाहीसे करणारे असून परम कल्याण करणारे आहे. ज्यावेळी पुण्यवान पुरुष या शास्त्राच्या श्रवणाची इच्छा करतात, त्यावेळी भगवंत विनाविलंब त्यांच्या हृदयात स्थिर होतात. तर मग यासारखे दुसरे साधन किंवा शास्त्र यांची काय गरज आहे? भक्तिरस जाणारे भक्तजन हो, हे श्रीमद भागवत वेदरूपी कल्पवृक्षाचे पिकलेले फळ आहे. श्री शिकदेव रूपी पोपटाच्या मुखांचा संबंध आल्याने अमृत रसाने परिपूर्ण आहे. हा मूर्तिमान रस आहे. जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत किंवा मनाचा लय होईपर्यंत या दिव्य भागवत रसाचे पृथ्वीवर वारंवार पान करत राहा. भगवान विष्णू आणि देवता यांचे परम पुण्यमय ठिकाण असलेल्या नैमिषारण्यात एकदा शौनिकादींनी ऋषींनी भगवत प्राप्तीच्या इच्छेने 1000 वर्षापर्यंत चालणाऱ्या एका मोठ्या यज्ञाचे अनुष्ठान केले. एक दिवस या ऋषींनी प्रातःकाली अग्निहोमादी नित्यकर्मे आटपून सुतांचे पूजन केले आणि त्यांना एका उच्च आसनावर बसवून मोठ्या आदराने प्रश्न केला. ऋषी म्हणाले, सूत महोदय, आपण निष्पाप आहात. आपण सर्व इतिहास, पुराणे आणि धर्मशास्त्राचे यथाशास्त्र अध्ययन केले आहे. तसेच त्यांचे चांगल्या तऱ्हेने निरूपणही केले आहे. वेद जाणण्यामध्ये सर्वश्रेष्ठ असे भगवान बादरायण व्यास आणि भगवंताच्या सगुण निर्गुण स्वरूपाला जाणणाऱ्या अन्य मुनिवरांनीही ज्या विषयाचे ज्ञान ग्रहण केले आहे ते सर्व ज्ञान त्यांच्या कृपेने आपल्याला मिळाले. कारण आपण गुरुजन आपल्या प्रिय शिष्याला गुप्त ज्ञानही देतात. महोदय, आपण कृपा करून हे सांगा की त्यातून कलियुगात जन्मलेल्या लोकांचे परम कल्याण होईल असे कोणते सोपे साधन आपण निश्चित केले आहे? या कलियुगात लोकांचे आयुष्य बहुतेक कमी झाले आहे आणि ते आळशी झाले आहे. त्यांची समजूत यथातथाच आहे. ते अभागी आहेत. शिवाय ते अनेक प्रकारच्या विघ्नांनी घेरलेले असतात. अनेक कर्मांचे वर्णन असलेली जाणण्यासारखी विभागावर शास्त्रे पुष्कळ आहेत. म्हणून हे साधो, आपण आपल्या बुद्धीने त्यांचे सार काढून आम्हा श्रद्धाळू लोकांना ते सांगा. त्यामुळे आमचे अंतःकरण निश्चित होईल.
सूत महोदय, आपले कल्याण असो. यदुवंशाचे रक्षक भगवान श्रीकृष्ण यांनी वासुदेव देवकीपासून कशासाठी जन्म घेतला हे ते आपण जाणताच. आम्ही ते ऐकू इच्छितो. आपण कृपा करून त्याचे वर्णन करा. कारण भगवंताचा अवतार जीवांच्या पालनासाठी आणि समृद्धीसाठी होत असतो. हा जीव जन्म मृत्यूच्या घोर सापळ्यात अडकला आहे. या स्थितीत जर त्याने कधी भगवंताच्या नामाचा उच्चार केला तर तो त्याच क्षणी मुक्त होतो. कारण स्वतः भय भगवंतांना भीते. भगवंताला शरण गेल्यामुळे परम शांती झालेले मुनिजन केवळ स्पर्शानेही जीवांना ताबडतोब पवित्र करतात. त्याऐवजी गंगाजल पुष्कळ दिवस सेवन केल्यानंतरच मग कोठे पवित्र करते. असे पुण्यात्मे भक्त ज्यांच्या लीलांचे गुणगान करतात त्या भगवंताचे कलियुगाचे दोष हरण करणारे पवित्र यश, ज्याला आत्मशुद्धीची इच्छा आहे असा कोणता मनुष्य श्रवण करणार नाही. ते आपल्या लीलांनीच अवतार धारण करतात. नारदादी महात्मा पुरुषांनी त्यांच्या औदार्यपूर्ण कर्मांचे वर्णन केले आहे. आम्हा श्रद्धाळूसाठी आपण त्यांचे वर्णन करावे. अहो बुद्धिमान सूत, सर्वसमर्थ प्रभू आपल्या योगमायेने स्वच्छंद रीतीने लीला करतात. आपण त्या श्रीहरीच्या मंगलमय अवतार कथाचे आता वर्णन करा. प्रसन्न श्रोत्यांना पावला पावला गणित भगवंताच्या लीलामधून नवनवीन रसांचा अनुभव येत असल्याने त्या ऐकून आमची कधीच तृप्ती होत नाही. भगवान श्रीकृष्णाने गुप्त राहून मनुष्य रूपाने बलराम सहित असे काही पराक्रम केले की जे सामान्य मनुष्य करू शकणार नाही. कलियुग आले आहे असे जाणून या वैष्णव क्षेत्रात आम्ही दीर्घकाळ चालणाऱ्या सत्राचा संकल्प करून बसलो आहोत. त्यामुळे श्रीहरीची कथा ऐकण्यासाठी आम्हाला पुष्कळ वेळ आहे. हे कलियुग अंतःकरणातील पवित्रता आणि शक्तीचा नाश करणारे आहे. यातून पार होणे फार कठीण आहे. ज्याप्रमाणे समुद्र पार करण्याला नावडी मिळावा त्याप्रमाणे कलियुगातून पार पडण्याची इच्छा करणाऱ्या आम्हाला ब्रह्मदेवाने आपली भेट घडवून दिली आहे. धर्मरक्षक ब्राह्मण भक्त असे योगेश्वर भगवान श्री कृष्ण आता स्वधर्माला गेल्यानंतर धर्म कुणा शरण गेला हे आपण मला सांगणार आहे. अध्याय 1 समाप्त. इति श्रीमद्भागवते महापुराणे परमहंससंहिताया प्रथमस्कंदे नैमिषोपाख्याने प्रथमोध्याय. पुढच्या अध्यायामध्ये भगवतकथा आणि भगवत भक्तीचे महात्म्य अशा प्रकारचे वर्णन आहे. मागल्या एक अध्यायातलं जे सप्ताह श्रवण कसं करावं, त्यासाठी काय विधी आहे, भागवत सप्ताहाचा कसा कसा विधी केला जाईल याबद्दल एक अध्याय आहे. आपण कधी तर तो नक्कीच घेऊया. आपण आजपासून प्रथम स्कंद चालू केला आहे. या प्रथम स्कंदामध्ये साधारणतः 19 अध्याय आहेत. छोटे छोटे अध्याय आहेत. आपण रोज जसं जमेल तसं आपण याचं चिंतन करत जाऊया. गोष्टी रूपाने भगवंताने आपल्याला जे काही सांगितले ते मी सहजगत्या सांगण्याचा प्रयत्न करते. आपण सर्वांनी ते शांत चित्तानं ऐकावं आणि तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर करावं आणि कमेंट करावं ही नम्र विनंती. ओम नमो नारायण.